मेथीचा लाडू हा एक असा पदार्थ आहे ना, जो मी न चुकवता दररोज 2 तरी 1 कप दुधाबरोबर नक्कीच घेतला आहे. कारण माझी डिलिव्हरी होऊन 4 महिने झालेत. यात ना खूप सारे इन्ग्रेडियंट्स जातात, म्हणून हा बनवायला थोडासा वेळ लागतो. पण ह्याचे जर तुम्ही फायदे बघायला गेलात ना, तर त्याच्यावर पुस्तक लिहिलं जाईल. ज्यांची डिलिव्हरी झाली आहे आणि ज्या आई आपल्या बाळाला स्वतःचं दूध पाजत आहेत, त्यांच्यासाठी ते हे इतकं फायदेशीर आहे. याच्यामुळे तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आणि तुमच्या गर्भाशयाची स्वच्छता होते आणि दूधस्राव वाढण्यास मदत होते. आईने हे लाडू माझ्यासाठी बनवले आहेत. तर चला मी पटापट तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते. सगळ्यात आधी मेथी, मूग डाळ थोडा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर थंड झालं की दळणाला द्यायचं. त्यानंतर सुकं खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं. हलीम, ओवा, रवा सुद्धा हलकं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. काजू, बदाम, खारीकच्या बिया काढून मिक्सरला लावून घ्यायचं. गूळ हा बारीक कापून घ्यायचा आणि डिंक ते तुपामध्ये तळून घ्यायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं. थंड झालं की सगळं मिश्रण एकत्रित करून त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप गरम करून लाडू बांधून घ्यायचे. आणि हे झाले आमचे लाडू तयार. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.